सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। 14 विद्या 64 कलांचा अधिपती आपल्या सर्वांचा आराध्य आणि लाडकं दैवत गणपती बाप्पा, त्याचप्रमाणे ज्यांच्या मंदिरात आपण आज बसलेलो आहोत आणि पुढे महिनाभर हा प्रवास संगीतमय प्रवास असेल, भजन परंपरा असेल, आपण जी श्रवण करणार आहोत, असे या गावचं ग्रामदैवत श्रीदेव सकलेश्वर श्रीदेवी माऊली यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊया। उपस्थित तमाम श्रोत्यांना अगदी विनम्रपूर्वक अभिवादन करून आजच्या या सही एंटरटेनमेंट आणि हर्षनाद प्रस्तुत शिवनाद ब्रह्म या अनोख्या अशा संगीतमय प्रवासाला आपण सुरुवात करत आहोत। काय मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे श्रीदेव जैन सकलेश्वर जागर महोत्सव भजन महोत्सव 2025 गेली 6 वर्ष हा महोत्सव आपण अनुभवतोय आणि खास करून हा महिनाभर अगदी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा महोत्सव आहे। भजन परंपरा या गावानं सातत्याने जोपासलेली आहे, त्यामुळे कार्यक्रमाची सुरुवात पण आपण करत असताना सुंदर अशा भजनानच करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या चरणी आपण सर्वप्रथम लीन होऊया आणि त्याच्या हरिनामाच्या त्या गजरामध्ये तल्लीन होऊन या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया। वारकरी संप्रदायाप्रमाणे जय जय रामकृष्ण हरी ऐकूया हर्षद मेस्त्री। Ram
नामामध्ये किती गोडी आहे बघा. आपण सगळे त्या रामनामामध्ये दंगून गेलो होतो. एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. पंढरपूरचा पांडुरंग असेल, अयोध्येतील श्रीराम असेल, एकाच भगवान महाविष्णूंचे अवतार आहेत. आणि रामनामात जेव्हा दंगून जातो ना, तेव्हा कधी ब्रह्मानंदी आपली टाळी लागते हे आपल्याच लक्षात येत नाही. देहभान विसरायला होतं, एवढी ताकद या रामनामामध्ये आहे. आणि हर्षदने या सुंदर कार्यक्रमाची शिवनाद ब्रह्म असं या संपूर्ण आजच्या या कार्यक्रमाला खरं तर टायटल आहे. कारण भगवान शिवांच्या या दरबारामध्ये ही सेवा करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. यानंतर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेलं आपल्या सर्वांचं आराध्य आणि लाडकं दैवत गणपती बाप्पा. आता कोकण आणि बाप्पा हे नातं किती घट्ट आहे हे वेगळं उलगडून सांगण्याची मला वाटतं गरज नाही. कारण साक्षात त्या बाप्पाला घडवणारे मूर्तिकार इकडे आलेले आहेत, खास साळेलवरून उदय सुकाळे. आपलंही अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. बऱ्याच चित्रपटांमध्ये मालकांमधून त्यांनी कामं केलेली आहेत. तर असं हे गणपती बाप्पाचं आणि आपलं नातं आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे परंपरेप्रमाणे कुठल्याही कार्याची सुरुवात ही त्या बाप्पाच्या चरणी त्याची आराधना करून आपण नेहमी करतो किंवा त्याची कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय जय रामकृष्ण हरी हे भजन तर झालेलंच आहे, पण बाप्पाच्या ही चरणी ही सेवा आपण समर्पित करूया. ऐकूया तुझं मागतो मी आता. तुझं
तुझं मागतो मी आता. त्या बाप्पाच्या चरणी आपण लीन होऊन आपली समर्पित वृत्ती जागृत ठेवून जर आपण सेवा केली ना, तर जी जी गोष्ट आपण त्या बाप्पाजवळ मागतो ती ती बाप्पा आपली इच्छा पुरी करतो. अशी अनेक गीतं आहेत जी गीतं गायल्यानंतर आजही त्या भावामध्ये भक्तीमध्ये आपण तल्लीन होऊन जातो. अशाच प्रकारचं हे गीत तुझं मागतो मी आता. आणि अशाच एका प्रवासाला पुन्हा जाताना त्याच बाप्पाच्या चरणी हे सगळे सूर आपण समर्पित करणार आहोत. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील एक लोकप्रिय गीत आपल्या समोर घेऊन येतोय हर्षद मेस्त्री, सूर निरागस हो.
सूर निरागसहो. खरंच मनापासून जर आवडलं असेल तर मनापासून टाळा एकदा वाजवा. आज खरंच खूप छान वाटतंय. रवी परब यांचं अगदी मनपूर्वक मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी संधी दिली. गेल्या वर्षीच मी त्यांना म्हटलं होतं की एक दिवस तरी आम्हाला श्रीदेव संगमेश्वराची ही सेवा करायची आहे. आणि हे आपले सगळे सिंधुदुर्गातलेच कलाकार आहेत. खरं तर मोठमोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये अनेक दिग्गज गायकांना हे साथ संगत करत असतात. आणि आज ही सेवारूपी कलापुष्प ते समर्पित करण्यासाठी आंबेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि अभिमानानं मला ही गोष्ट सांगावीशी वाटते. सचिन कुर्दळकर आपले जे तबलापट्टू आहेत, गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत. महेश तळगावकर पण देखील आहेत. महेश दादा, सचिन दादा, सिंधुदुर्गातलं हे एकमेव असं गाव आहे ज्या गावामध्ये महिनाभर हा भजन महोत्सव होतो. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्यासाठी मला वाटतं जोरदार टाळ्या वाजवू द्या. भजन प्रेमी गाव म्हणून या गावाचा उल्लेख आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होऊ लागलाय. कारण त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा महोत्सव
अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिग्गज संगीत क्षेत्रातील गायक कलाकार भजनकार या ठिकाणी येऊन आपली सेवा श्रीदेव सकलेश्वर चरणी समर्पित करत असतात। त्याच भावनेनं पुन्हा एकदा आपण पंढरपूरच्या दिशेने जातोय। त्या पांडुरंगाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आणि रखुमाई शिवाय त्याचा संसार पण अधुरा आहे। त्या रखुमाईची कुठेतरी आपण आठवण करून तिची आळवणी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। ऐकूया रखुमाई रखुमाई। Thank you.
असलेला हा पांडुरंग, त्याचा संसार देखील त्या रखुमाई विना अधुरा आहे. आषाढी कार्तिकी एकादशी असेल, सगळे पंढरपूरचे हे वारकरी संप्रदायाचे सगळे लोक त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सातत्याने मैलोन मैल चालत असतात. मुखाने फक्त माऊली माऊली नामाचा गजर सुरू असतो. का तर त्या सावळ्या सुकुमार अशा तेजस्वी अशा विठ्ठलाचं पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. बऱ्याचदा आपण तासनतास त्या रांगेमध्ये राहतो, 8 तास 9 तास 10 तास, पाय दुखतात, पायामध्ये गोळा येतो, कुठेतरी क्षीण तो सातत्याने जाणवतो. पण एकदा का त्या पांडुरंगाच्या आपण दरबारात गेलो, गाभाऱ्यात गेलो, ते तेजस्वी असं रूप आपण बघितलं, ते डोळ्यासमोर आपल्या समोर आल्यानंतर सगळा क्षीण क्षणार्धात निघून जातो. एवढा तेजस्वी तो पांडुरंग आहे, विठ्ठल आहे. अनेक संतांनी त्याची महती वेगवेगळ्या अभंगातून सांगूनच ठेवलेले. असाच एक अभंग अतिशय लोकप्रिय संत नामदेव महाराजांचा. शब्द खूप छान आहेत, खूप गोड आहे. आधी रचली पंढरी मग वैकुंठी नगरी, जेव्हा नवते हे चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी ती गोमटी. ऐकूया.
Thank you.
रंग
आज श्रीदेव कलेश्वराचा आणि श्रीदेव सकलेश्वराचा असे दोन्ही आशीर्वाद तुला मिळाले. एवढं सुंदर. खर तर शिवस्य हृदय विष्णू, विष्णूशी हृदय शिव असं म्हटलं जातं. भगवान शिव हे महाविष्णूंचे भक्त आहे आणि भगवान महाविष्णू हे शिवशंकरांचे भक्त आहेत. त्यामुळे शिवनाद ब्रह्म असं जरी या संपूर्ण कार्यक्रमाचं नामकरण असलं तरी त्या पांडुरंगाची म्हणजे विष्णूच्याच अवताराची कुठेतरी स्तुती सातत्याने होते. अवघे गरजे पंढरपूर असेल किंवा आधी रचिली असेल, ही अशी एक गोड अभंग आहे की ते आजही मनामध्ये ऐकताना तो भाव मनात निर्माण होतो आणि सहज अलगदपणे त्या पांडुरंगाच्या चरणी आपण नतमस्तक होतो. पण असाच हा प्रवास शिवमार्गाने पण जाऊया.
भगवान शिवांच्या मंदिरामध्ये आहोत, श्रीदेव सकलेश्वराच्या, आणि त्याचं नामकरण, त्याची स्तुती गाणारा एखादं सुंदर असा अभंग आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर माझ्याकडनं एक खास फरमाईश असेल, त्या फरमाईशीनं आपण या संपूर्ण कार्यक्रमाच्या सांगतेच्या दिशेने जाणार आहोत. राम पूजे सदा शिव, राम पूजे श्री राम पूजे सदा शिव, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, राम पूजे श्री राम पूजे सदा शिव, राम पूजे सदा शिव, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा. दोन्ही देव एक चिपाही, दोन्ही देव एक चिपाही, दोन्ही देव, दोन्ही देव एक चिपाही, कया ऐसे तुझे नाही, ऐसे तुझे नाही, कया ऐसे तुझे नाही, ऐसे तुझे नाही. राम राम श्री राम, श्री राम राम पूजे सदा शिव, राम पूजे श्री राम पूजे सदा शिव, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा. जणी म्हणे आत्मा एक, जणी म्हणे आत्मा एक, जणी म्हणे जणी म्हणे आत्मा एक, सर्व घटी तो नापक, सर्व घटी तो नापक, राम श्री राम 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 पूजे सदा शिव, राम पूजे श्री राम पूजे सदा शिव, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा, भजन करे महादेवा. हर हर शंकर साम सदा शिव, हर हर शंकर, हर हर शंकर साम सदा शिव, हर हर शंकर, हर हर शंकर साम सदा शिव.
आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे। एवढा आज सुंदर माहोल केलास या सकलेश्वराच्या दरबारात। खरंच एकदा हर्षदसाठी अगदी प्रेमपूर्वक टाळ्या वाजवा आणि तेवढ्याच टाळ्या आमच्या या चारही साथीदारांसाठी झाल्या पाहिजे। उत्तम साथ काय असते त्या तोंडाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं आपल्याला आणि म्हणूनच ज्यांनी आज इथे या सकलेश्वराच्या दरबारात ही सेवा करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली ते सन्माननीय रवी परब यांच्याकडनं हर्षदसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आज खरंच खूप छान वाटतंय, एवढा सुंदर माहोल आहे। खरं तर ही सेवाभावी वृत्तीनं केलेला आजचा हा कार्यक्रम आहे आणि आम्ही जेव्हा जेव्हा सेवाभावी वृत्तीनं कार्यक्रम करतो त्यावेळी त्याची संहिता ठरवत नाही कधीच। इतर जेव्हा आपण कार्यक्रम करत असतो ज्याला आपण विदागीचे कार्यक्रम असं म्हणूया तेव्हा प्रॉपर कुठलं गाणं कधी होणार आहे, कुठल्या नंतर गाण्यानंतर हे सगळ्या गोष्टी सचिन दादा आपण अगोदर ठरवतो। पण आज खरंच तसं काही घडलं नाहीये। अगदी इथे येऊन बसेपर्यंत काहीच ठरलं नव्हतं आणि आज एवढा सुंदर म्हणजे खऱ्या अर्थानं ही सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित होते। कारण इथे बसल्यानंतर मला हर्षदने सांगितलं की जय जय रामकृष्णने आपण सुरुवात करतो, नाहीतर नेहमी गणपती बाप्पाने त्याची सुरुवात ठरलेली असते। तर भगवंताच्या मनात काय हे फार महत्वाचं आहे आणि त्याची ही सेवा आपण करतोय, कलाकारांची ओळख करून देतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या दिवशी आपण जाऊया। मी मगाशीच उल्लेख केला नेरूळ आमचं ग्रामदैवत, अर्थात माझं ग्रामदैवत आंबेरी पण आहे। सुदेव कलेश्वर म्हणजे साक्षात कलेचा ईश्वर आणि इथे सकलेश्वर साक्षात कलेचा ईश्वर। तर याचा आशीर्वाद उत्तम गायक, संगीत घराण्यामध्ये त्याचा जन्म झाला, उत्तम तो मूर्तिकार आहे, उत्तम स्केच करतो, अगदी छोट्या छोट्या तांदळावर पण त्याने स्केच केलेलं आहे। बॉलिवूड मध्ये अनेक कलाकारांचे सोनू सूद सारखा सुपरस्टार स्वतः हर्षदची फोन करून बोलतो, एवढी त्याची ख्याती कीर्ती आहे। राज ठाकरेंचं त्याने चित्र काढलेलं आहे, त्यांच्या घरी जाऊन त्याने देऊ झाला। असा हा गुणी उत्तम कलाकार हर्षद मेस्त्रीसाठी एकदा आपण काय देऊ। त्याचप्रमाणे पुण्याची सुकन्या संगीत क्षेत्रामध्ये गेली काही वर्ष सातत्यानं तिचं काम सुरू, अनेक कार्यक्रम आपल्या गोड गाण्यानं गायकीनं तिनं प्रफुल्लित केलेल्या आहेत। अशी प्रतिदेश गायिका साक्षी मांजरेकरसाठी एकदा जोरदार आपण गायलेलं। त्यानंतर खरं तर आजचा बर्थडे बॉय वाढदिवस साजरा करून त्याच्याच घरी साजरा करून आज इथे येण्याचा योग आम्हाला मिळाला। भजन, कीर्तन, ऑर्केस्ट्रा, मैफिली यांसारख्या सगळ्या गोष्टींमुळे उत्तम साथ संगत करणारा तबलापटू, कुडाचा झाकीर हुसेन म्हणून ज्याचं नाव आहे आणि कुडाचा चॉकलेट बॉय म्हणून मी नेहमी उल्लेख करणारा सचिन दादा अर्थात सचिन कुडतरकर साठी आपण नाव देऊया। माझ्या बाजूला एक भारदस्त व्यक्तिमत्व आहे। पक्वाजवळ आज खरं तर साथसंगत तो करतोय, पक्वाजपटू तर आहेच, पण याशिवाय अनेक जी ढोल पथक आहे त्या ढोल पथकांना देखील प्रशिक्षण करण्याचं काम कौस्तुभ करतोय। कौस्तुभ कुडतरकर साठी देखील एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया आणि यासोबत पक्वाजसोबत अनेक वाद्य तो वाजवण्यामध्ये पारंगत आहे। आता मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे असा आमचा सांबशिला सदाशिव साक्षात शिवशंकरांचं नाव त्यांना आहे। संगीत शिक्षक म्हणून पंजूर हायस्कूल मध्ये कार्यरत असलेले संगीत, नाटक, भजन, ऑर्केस्ट्रा या सगळ्यांना साथसंगत करणारे अनेक दिग्गज कलाकारांना ज्याने साथसंगत केलेली आहे। तळगावचे सुपुत्र महेश तळगावकर यांच्यासाठी एकदा जोरदार आपण देऊया। ऑक्टोबरवर साथसंगत करतोय जो मुळात उत्तम गायक आहे। आज ऑक्टोबरवर साथसंगत देणारा कुडाचा सुपुत्र अजित कुडाकरसाठी
जोरदार टाळ्या. आणि यानंतरच्या टाळ्या अजून जोरदार झाल्या पाहिजेत, कारण जेव्हा कार्यक्रम करायचा ठरला, प्रवीण परवांचं आणि माझं बोलणं झालं, भूषणला, हर्षदला, सचिन दादाला आणि मी या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर अभंगवाणी कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम म्हटल्यानंतर साऊंड सिस्टीम फार महत्वाची असते. जेवढी उत्तम सिस्टीम तेवढा उत्तम दर्जाचा कार्यक्रम. आणि आज कसलीही कमतरता आज आम्हाला भासली नाही. मेस्त्री बंधूंसाठी एकदा खरंच जोरदार आपण टाळ्या देऊया. आणि निवेदक नात्याने आपल्याच गावचा लेकरू निलेश गुरव. तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढे आपण जातोय. पुन्हा एकदा त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आळूया, त्याच्या नामस्मरणामध्ये लीन होऊया. नंतर असं एक फरमाईश खास करून हर्षदसाठी असेल. त्यानंतर आपण साईबाबांची छान अशी भैरवी घेऊ आणि कार्यक्रमाची छान सांगता करू. तत्पूर्वी पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये आपण पुन्हा एकदा जातोय. पांडुरंग नामी ऐकूया साक्षी मांजरेकर.
देवाच्या सेवेमध्ये हे समर्पित झालेलं हे गीत आज खरं तर भगवान शिवांच्या भोलेनाथांच्या सांब सदाशिवांच्या दरबारात आपण बसलेलो आहोत आणि असंच एक साक्षात शंभू महादेवांचं रूप किंवा अवतार आपण ज्यांना म्हटलं या पृथ्वी तलावर झाला 350 वर्षापूर्वी आणि संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवनाथ ब्रह्म म्हटल्यानंतर त्या भगवान शिवशंकरांची आराधना करताना कुठेतरी आठवण त्या शिवप्रभूंची देखील व्हावी या अनुषंगानं हे गाणं आपल्या समोर घेऊन येत आहोत. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळीया निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अशा या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची त्या श्रीमंत योगी जाणत्या राजाची आठवण करूया आणि एक खास आपल्या सर्वांसाठी त्या शिवप्रभूंची आठवण म्हणून हे सुंदर असं गीत आपण ऐकूया. हर्षद मेस्त्री यांकडून. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैषा, मुद्रा भद्राय राजदे. अशी ही मुद्रा साक्षात विष्णुपती या महत्वाच्या पदावर ज्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि पहिले हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना समर्पित होणार हे गीत ऐकूया हर्षद मेस्त्रींकडून. शतकाच्या यज्ञातून उठते एक केशरी ज्वाला, 10 दिशाच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूची नजर फिरे उठे दुःख सारा, विजयाचे गान
कार्यक्रमाच्या अगदी सांगतेच्या दिशेने आपण करत चाललो. अगदी शेवटची काही गीत आपण हर्षद मेस्त्री यांच्या सुंदर आवाजातून ऐकूया आणि या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिशेने आपण जाऊया. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र ज्यांनी आपल्याला दिला त्या साईबाबांच्या छान अशा भैरवीनं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रवास आपण विठ्ठलमय प्रवास आपण ऐकूया. अशी लोकप्रिय गीतांची छान अशी सांगड या अनुषंगाने आपल्या समोर हर्षद मेस्त्री घेऊन येत आहोत. श्रद्धा आणि सबुरी कुठलंही कार्य करत असताना ते श्रद्धेपूर्वक केलं पाहिजे आणि त्याची फलश्रुती होण्यासाठी सबुरी ही मनामध्ये बाळगली पाहिजे. हा मंत्र देणारे साईबाबा आणि त्यांचा साईंचा झाला प्रसाद या भैरवीनं या संपूर्ण कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. तत्पूर्वी मराठी चित्रपट सृष्टीतील काही विठ्ठलमय प्रवास ऐकूया हर्षद मेस्त्री कडून.
कार्यक्रमाच्या सांगतीच्या दिशेने आपण जातोय. खर तर 1.5 तास कार्यक्रम करणार हे अपेक्षित होतं, पण भगवंताच्या मनात काही वेगळंच आहे. एकही गाणं कुठलं गाणं म्हणणार हे न ठरवता आलेले आजचे सगळेच कलाकार, कारण सेवाभावी वृत्तीने जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा भगवंत आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याकडून या कलावंतांकडनं किंवा त्या भक्तांकडून करून घेत असतो. आज पण तसाच एक अनुभव आमच्या पदरी पडतोय की एकही गाणं न ठरवता एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि एवढा छान रिस्पॉन्स
कलाकारांसाठी हे एकच सौभाग्य असतं की कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेवढा प्रेक्षक आहे तेवढाच प्रेक्षक शेवटपर्यंत राहिला तर तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असं आम्ही म्हणतो. आणि आज ती उपस्थिती आपल्या सगळ्यांची दिसते. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. आणि या टाळ्यांसोबतच टाळ्यांच्या गजरातच आपण साईबाबांचं नामस्मरण करूया आणि कार्यक्रमाच्या शांततेच्या दिशेने जाऊया. सिद्धू डिचोलकर याचकडून सर्व कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. साईंचा झाला प्रसाद. तब चरणांचे दर्शन तब चरणांचे दर्शन स्वामी कृपा कधी करणार, 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 कृपा कधी करणार. तव चरणांचे दर्शन तव चरणांचे दर्शन मला कधी होणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापिता मी अपराधी मी अपराधी पापिता अहंकार युक्त मन संतापी अहंकार युक्त मन संतापी अहंकार युक्त दीनपति तया तव बाला, दीनपति तया तव बाला, दीनपति तया दीनपति तया दीनपति तया तव बाला, दीनपति तया दीनपति तया तव बाला, पुरी कधी धरणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार.
स्वामी कृपा कधी करना, स्वामी कृपा कधी करना, स्वामी कृपा कधी करना, स्वामी कृपा कधी करना। संगीत पूजा अर्चना, संगीत ही उपासना, संगीत पूजा अर्चना, संगीत ही उपासना। संगीत एक साधना, संगीत एक साधना, संगीत ही आराधना, संगीत एक साधना, संगीत ही आराधना। स्वर महिमा थोर अगाध, स्वर महिमा थोर अगाध, आम्ही गातो शांत पडसाद, बाबा आम्ही गातो शांत पडसाद। सप्तसुरातुना सप्तऋषींचे, सप्तसुरातुना 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 सप्तऋषींचे धाम आशीर्वाद, आम्ही गातो शांत पडसाद। साई नारायण साद, आम्ही गातो शांत पडसाद, आम्ही गातो शांत पडसाद, शांत पडसाद, आम्ही गातो 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 शांत पडसाद, शांत पडसाद, शांत पडसाद, बाबा प्रसाद, आम्ही गातो शांत पडसाद, आम्ही गातो शांत पडसाद। जय जय गुरु महाराज, जय जय परम सद्गुरु, 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 जय जय परम सद्गुरु, जय जय परम सद्गुरु, जय जय परम सद्गुरु, जय जय परम झालेली सेवा ही शिवशंकरांच्या श्रीदेव सकलेश्वराच्या चरणी समर्पित करतो। पुन्हा एकदा आयोजकांचे रविवार